जर आपल्याला कफ हा जास्त प्रमाणात फाटलेला असेल व दैनंदिन काम करण्यामध्ये अडचण येत असेल तर याला दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची गरज पडते. त्यालाच रोटेटर कफ टियर रिपेअर सर्जरी असं म्हणतात. तर याची शस्त्रक्रिया कशी केली जाते? याची शस्त्रक्रिया करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक ओपन पद्धती आणि दुसरी आर्थ्रोस्कोपी पद्धती. ओपन पद्धतीमध्ये टाके वगैरे जास्त पडतात, स्नायूंना जास्त प्रमाणात इजा होते. त्यामुळे आजकाल आर्थ्रोस्कोपी म्हणजेच की होल सर्जरीने याची ट्रीटमेंट केली जाते. आर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ टियर या सर्जरीमध्ये आपण ह्युमरल हेड या हाडांमध्ये काही सुचर अँकर टाकून त्याद्वारे रोटेटर कफ मध्ये टाके घेऊन त्याला आपण हाडाला पूर्वपद चिटकवले जाते व रिपेअर केले जाते. यालाच रोटेटर कफ टियर असे म्हणतात. या आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. एक सिंगल रो रोटेटर कफ रिपेअर आणि एक डबल रो रोटेटर कफ रिपेअर. सिंगल रो मध्ये फक्त दोन लॅटरल रो अँकर टाकून त्याद्वारे रोटेटर कफला पूर्ववत हाडाला चिटकवले जाते व डबल रो रिपेअर मध्ये दोन मेडियल अँकर व आवश्यकतेनुसार एक किंवा दोन लॅटरल रो अँकर द्वारे रोटेटर कफ हे हाडाला पूर्ववत चिटकवले जाते.